अंडा करी किंवा अंड्याचं कालवण ही अशी रेसिपी आहे जी बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांच्याच घरी बनवली जाते। पण आजची जी रेसिपी आहे ती थोडीशी वेगळी आहे। जशी माझ्या घरी बनवते मी त्या पद्धतीची रस्सा किंवा त्या पद्धतीचं कालवण मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे। थोड्याशा वेगळ्या पद्धतीची पण अगदी सोपी, अगदी कोणालाही बनवता येईल अशी ही रेसिपी आहे। पहिल्यांदा जर माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। नमस्कार, मी मोहिनीता, तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। तर अंड्याचा रस्सा करण्यासाठी सगळ्यात पहिला आपण एक मसाला तयार करून घ्यायचा। तर त्यासाठी मी पॅनमध्ये 2 चमचे तेल वापरलेलं आहे। त्यानंतर इथं मी 2 असे मोठ्या आकाराचे कांदे जे असे मोठे चिरून घेतले किंवा मोठे असे कापतेचे करून घेतलेले आहेत। इथं कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा। तर इथं असा कांदा थोडासा परतून झाल्याच्यानंतर किंवा गुलाबी झाल्याच्यानंतर ह्यामध्ये आपण सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत। इथं मी 3 ते 4 अशा मिरच्या वापरलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ह्या लाल मिरच्या घालू शकता। तसंच ह्यामध्ये 5 ते 6 अशा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि अर्धा इंच अद्रक वापरायचं। अद्रक खूप जास्त घालू नका, फक्त अर्धा इंच असं मी अद्रक इथं घेतलेला आहे आणि व्यवस्थित हा मसाला अशा प्रकारे परतून घ्यायचा। त्यानंतर मी यामध्ये 2 चमचे असं डेसिकेटेड कोकोनट घालती आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याचे काप सुद्धा वापरू शकता। पण अशा प्रकारे डेसिकेटेड खोबरं हे वापरायला सोपं असतं आणि अगदी सहज हे बाजारामध्ये मिळून जातं। हे सुद्धा आपण व्यवस्थित परतून घ्यायचं। खोबरं इथं परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये मी 2 मीडियम साईजचे टोमॅटोचे असे काप करून घेतलेले आहेत। ते सुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। आता ह्यामध्ये आपण अर्धी वाटी असं पाणी घालायचं आहे आणि 2-1 मिनिटं परतून घ्यायचं। आणि आता हे जे आपण बनवून घेतलेलं मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर इथं मी सुरुवातीलाच अंडी अशी उकडून सोलून ठेवली होती। त्यानंतर या अंड्यांना आपण थोडं चिरा करून घ्यायच्या, अशा 1 ते 2 बाजूंनी अशा। तर इथं मी सगळ्या अंड्यांना अशा प्रकारे चिरा करून घेते आहे, म्हणजे जो काही मसाला असतो तो अंड्यांच्या आतपर्यंत जातो आणि अंडी सुद्धा चवीला खूप छान लागतात। त्यानंतर पॅनमध्ये 2 चमचे अशा प्रकारे हे तेल गरम करून घ्यायचे। तर मी 2 चमचे असं तेल वापरलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर या तेलामध्ये आपण सगळी अंडी टाकून घ्यायची। थंड तेलामध्ये अंडी टाकू नका, नाहीतर ती अंडी पूर्णपणे पॅनला चिटकून जातील आणि व्यवस्थित ते फ्राय होणार नाहीत। तेलामध्ये अंडी टाकल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण थोडंसं अशा प्रकारे मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर अगदी पाव चमचा इथं मी लाल तिखट घालती आहे, म्हणजे अंड्यांचा छान असा कलर येतो आणि सगळ्या बाजूंनी छान असा सोनेरी रंग येईपर्यंत ही अंडी आपण तळून घ्यायची। तर इथं अशी ही अंडी फ्राय करून झालेली आहेत। बनवून घेतलेला मसाला थंड झाल्याच्या नंतर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला। त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि गरजेनुसार पाणी घालून हे जे मिक्सरमध्ये एकदम बारीक, एकदम फाईन अशी पेस्ट आपण वाटून घ्यायची। तर इथं असं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे अंड्याचं कालवण करण्यासाठी। तर तुम्ही हवं तर अशा प्रकारचं हे वाटण मिक्सरमध्ये आदल्या दिवशी किंवा सुरुवातीलाच आधीच बनवून ठेवू शकता। अंड्याचा रस्सा करण्यासाठी कढईमध्ये इथं मी 3 ते 4 चमचे असं तेल गरम करून घेते। तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी 1 ते 2 असं तमालपत्र घातलेलं आहे आणि त्याचबरोबर पाव चमचा जिरं वापरायचं आहे। जिरं व्यवस्थित फुलल्याच्या नंतर यामध्ये आता आपण बनवून घेतलेली पेस्ट किंवा बनवून घेतलेलं वाटण घालायचं। वाटण जर का आधीच तयार असेल तर अगदी झटकीपट ही भाजी किंवा रस्सा तयार होतो। तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या गरजेनुसार तुम्ही यामध्ये वाटण वापरायचं आहे। तुम्ही जितक्या लोकांसाठी ही भाजी करणार असाल त्यानुसार हे वाटण तुम्ही इथं वापरायचं आहे। तर इथं मी 3 ते 4 लोकांसाठी भाजी करते आहे, म्हणून इथं मी 4 चमचे असं वाटण घेतलेलं आहे। जसं की आपण सुरुवातीलाच हा मसाला बऱ्यापैकी परतून घेतलेला आहे, त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही, पटकन ह्याला तेल सुटतं आणि अगदी झटकीपट अशी आपली भाजी तयार होते। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी मी अर्धी वाटी असं पाणी टाकलं होतं आणि ते पाणी सुद्धा मी ह्या वाटणामध्ये घातलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडेसे बेसिक असे मसाले घालून घ्यायचे। तर मसाल्यांमध्ये इथं मी सगळ्यात पहिलं पाव चमचा अशी हळद वापरलेली आहे। त्याचबरोबर इथं मी कांदा लसूण वापरती आहे। तुम्ही तुमच्या घरातला साठवणीतला कुठलाही मसाला वापरू शकता, जसं की काळा मसाला किंवा जो आपण घरात नॉर्मली रोजच्या वापरायला वापरतो तो।
त्याचबरोबर 1 चमचा इथं मी लाल तिखट घातलेला आहे. तुम्ही हवं तर छान कलरसाठी काश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरू शकता. आता हे जे वाटण आहे ते आपण झाकण लावून त्याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी मस्त अशी चव येते रश्श्याला. खूप जास्त घाई करू नका. छान त्याला तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतून घ्यायचा. 10 मिनिटांसाठी मी हे वाटण अगदी व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान त्याला तेल असं सुटलेलं आहे. आता यामध्ये शिजवून आणि तळून घेतलेली आपण अंडी टाकून घ्यायची आणि अंडीसुद्धा व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये छान अशी कोट करून घ्यायची आहेत, परतून घ्यायची आहेत. अगदी हलक्या हाताने अंडी मिक्स करून घ्या. आता यामध्ये गरजेनुसार किंवा तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे भाजीची किंवा रश्श्याची त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं. तर पाणी वापरत असताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा. इतर रश्श्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर मी यामध्ये अगदी पाव चमचा अशी कसुरी मेथी घालते आहे. आणि आता हा रस्सा आपण व्यवस्थित छान अगदी उकळून घ्यायचा. तर हा अंड्याचा रस्सा किंवा अंड्याचं कालवण तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता. तर तुम्हाला आजची ही अगदी सोपी पण थोडीशी वेगळी अशी अंडा करीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. पुन्हा भेटू आणखीन एका नवीन रेसिपीसह. थँक्यू.